नमस्कार मंडळी, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी संजय गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावणबाळ निराधार योजनेचा कोणी लाभ घेत असेल तर आजचा जो व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी। दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीमध्ये लाभार्थ्यांनी त्यांचे योजनेबाबतचे मासिक अनुदान ज्या बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस खात्यामध्ये जमा होते अशा बँक मॅनेजर अथवा पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मॅनेजर किंवा पोस्ट मास्टर यांचा सही शिक्का घ्यावा आणि तो सदर विहित नमुना तहसील कार्यालयामध्ये सादर करावा, असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार डॉक्टर प्रियंका मिसाळ यांनी केले आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निराधार अनुदान योजना या सर्व लाभार्थ्यांनी 31 मार्च पर्यंत हयातीची नोंद घ्यावी असे जे आव्हान आहे ते करण्यात आलेले आहे। म्हणजे 31 मार्च पर्यंत ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत किंवा श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी 31 मार्च पर्यंत जे आपले डॉक्युमेंट्स आहेत की ते हयात आहेत, ते जिवंत आहेत, म्हणून तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहे। ठीक आहे, ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेवाल्यांसाठी बातमी। तर लवकरात लवकर जा आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे तुमचा आधार कार्ड फोटो वगैरे घेऊन तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करून द्या। तेव्हा तुम्हाला हा जो अनुदान योजनेचा लाभ आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आणि श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेचा हा लाभ तुम्हाला वर्षभर चालू राहणार आहे। ठीक आहे, तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।